तर दुष्काळामुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे। त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लुप्त झालेली इंदापूर तालुक्यातील अनेक गावं आणि प्राचीन मंदिरं पुन्हा एकदा खुली झाली आहेत। पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे 15 किमीवरती भीमा नदीच्या पात्रात असणारं पळसनाथाचं चालुक्यकालीन मंदिर खुलं झालं आहे। हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असून ग्रामस्थांनी देखील हे पुरातन मंदिर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। प्राचीन असं हेमाडपंथी मंदिर आहे। अशी मंदिरं क्वचितच बघायला मिळतात। काय सांगाल याबाबत? आज तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत आलाय का? कुटुंबासमवेतच आलो फिरायला। सुमारे 1050 वर्षापासून हे मंदिर पाण्यात आहे, तरी पण अजून त्याची कुठेतरी आता पडझड झाली, पण अजूनही सद्यस्थितीत बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्राचीन वास्तुकलेचा नमुना आपल्यास पाहायला मिळतो। आपणाला काय वाटतं? काय सांगाल याच्याबाबत? भेट देत आहे एक आनंद क्षण वाटतं। आणि असं कसं म्हणजे प्राचीन मंदिर असल्यामुळे का नाही म्हणजे सर्वच लोक ते येऊन भेट देतात। आपण पाहतोय की काही ग्रामस्थ देखील पळसदेवचे या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। कशा पद्धतीने त्यांचं मागणी असणार आहे, काय सांगाल? हे मंदिर आल्यानंतर एक पळसदेव गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। इथं पर्यटक येत आहेत, उद्योगधंदे देखील इथं थाटलेले पाहायला मिळत आहे। काय सांगाल आणि काय मागणी असणार आहे आपली? फक्त आमची एकच मागणी सरकारला, फक्त हे मंदिर दुरुस्त व्हावे आणि भरपूर पडझड झाली आहे। ह्या मंदिराला कोण सगळे भाविक येतात, फोटो काढून जातात। फक्त एक एवढंच माझं सांगणं आहे सरकारला, फक्त हे मंदिर कुठं दुरुस्त करा, एक ठेवा, अनमोल ठेवा आहे। असं मंदिर कुठंच बघायला मिळणार नाही। आणि जवळजवळ ही 1700 सालमधलं मंदिर आहे आणि जवळजवळ कंपल्सरी 48 वर्षापासून पाण्यात राहून नक्षीकाम आहे, असे बांधकाम आहे, असे चारही तटबंदी होती तसे पहिल्या थोडी दुरुस्ती करावं ही सरकारला माझी विनंती। या मंदिराची ख्याती आम्ही दरवर्षी ऐकतोय। प्राचीन काळातील अत्यंत सुबक आणि कलाकुसरी नटलेलं मंदिर आहे हे। दरवर्षी आम्ही येतो, छान मंदिर आहे एकदम। कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतलकुमार मोठे, पळसदेव, इंदापूर, TV9 मराठी।